आषाढ महिना आला की आपण करतो थालीपीठ. त्यासाठी बनवणार आहे आपण थालीपीठ भाजणी. हे बघा, आम्ही घेतली आहे बाजरी आणि ती भाजत आहे. आता बाजरीच्या छान अशा लाया होतपर्यंत तिला भाजायची आहे. आता मी घेतले इथं तांदूळ आणि डाळ. तर तांदूळ आणि डाळ सुद्धा असे चांगले भाजून घ्यायचे. भाजल्यामुळे काय होतं, त्याला खूप छान चव येते. एक 4-5 मिनटं आहे ना ते भाजत राहायचे. त्यानंतर मी एक असा सिक्रेट वस्तू सांगणार आहे की त्यामुळे आपले थालीपीठ अजिबात तुटणार नाही. तर तो पदार्थ म्हणजे हे बघा, साबुदाणे, मुगाची डाळ आणि उडीद डाळ. पण हे पदार्थ टाकताना एक सिक्रेट गोष्ट अशी की हे पदार्थ कच्चे टाकायचे. कारण की हे पदार्थ बाजरी, तांदूळ आणि हरभरा डाळ आपण टाकल्यामुळे काय होतं, ते हलके होतात आणि त्याचा तिखटपणा थोडा कमी होऊ शकतो. म्हणून आपण हे पदार्थ ते कच्चे टाकायचे. आणि जास्तीत जास्त स्वाद येण्यासाठी आपण त्यात टाकणारे जिरं आणि धने भाजून टाकायचे ते सुद्धा. पूर्वीच्या काळी ना खूप पाऊस असायचा, त्यामुळे ना लोक खूप थंडी असायची आणि लोक बाहेर जायची ना शेतात काम करायला. कारण की आषाढ महिन्यात सगळी शेतीची कामं असतात. त्यामुळं लोक खूप थंडी वगैरे असल्यामुळं हे बाजरी ही उष्णतावर्धक पदार्थ आहे ना, उष्णतावर्धक. त्यामुळे हे पदार्थ केले जात असावेत असं वाटतं. आणि आधुनिक काळात आजही आपली ही थालीपीठ बनवायची परंपरा आजही आहे. आषाढ सुरू झाला की आपण बाजरीची थालीपीठ बनवण्याची भाजणी बनवतो आणि बाजरीचं थालीपीठ बनवतो. तर मी हे सगळं आता गिरणीतून छान दळून आणणार आहे. आणि मी माझं थालीपीठ कसं बनवते हे बघण्यासाठी तुम्ही स्टे ट्यून. ही भाजणी आवडली असेल तर रेसिपी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.